धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. प्रत्येक शिवभक्तांसाठी महाशिवरात्री अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण ही शिवरात्री देवाधिदेव महादेवांसोबत जोडण्याची रात्र आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावन पवित्र शिवरात्रीला आपल्याला कोणत्या कोणत्या प्रहरामध्ये पूजा करणे योग्य आहे, महाशिवरात्रीचे व्रत आपल्याला कसे प्रारंभ करायचे आहेत, महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 4 प्रहार पूजांचे विधान काय राहील आणि आपल्याला व्रताचे पारणे कसे करायचे आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, यंदाची महाशिवरात्रीची तिथी रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:34 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत आणि उपवास हा रविवारी अर्थात 15 फेब्रुवारीलाच करायचा आहे. प्रथम जाणून घेऊ महाशिवरात्रीचे व्रत कसे प्रारंभ करायला पाहिजे. तर महाशिवरात्रीचा एक दिवस पहिले म्हणजेच महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी एक टाईम भोजन ग्रहण करावे आणि आपण ब्रह्मचर्याचे पालन देखील करावे. आपण ह्या प्रकारे त्रयोदशी तिथीला नियम धारण करावे आणि चतुर्दशी तिथीला म्हणजेच महाशिवरात्रीला व्रताचा आरंभ करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. शास्त्रानुसार तीळयुक्त पाण्याने स्नान केले पाहिजे किंवा पाण्यामध्ये गंगाजल अवश्य टाकावे. त्यानंतर सूर्य भगवंताला अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन, बिल्व वृक्षाचे पूजन करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुळशीचे पूजन, बिल्ववृक्षाचे पूजन विशेष रूपाने केले जाते. महाशिवरात्रीला बिल्वपत्र तोडले जात नाही, याची सावधानी ठेवावी. ह्या प्रकारे आपण महाशिवरात्रीच्या व्रताचा प्रारंभ करावा. आपण महाशिवरात्रीचे व्रत धारण केल्यानंतर, स्नान केल्यानंतर माथ्यावर त्रिपुंड, गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करावा. शास्त्र सांगते की आपण जेव्हा शिवरात्री व्रत करतो तेव्हा हा संकल्प आवश्यक करावा. हे भगवान शिव, मी आपल्या कृपेने महाशिवरात्रीचे व्रत करत आहे. माझ्या या व्रताला आपण सफल करावे, माझ्यावर कृपा करा आणि आपण दिवसभर चांगल्या नियमांचे पालन करावे. त्रिपुंड लावण्यासाठी हाताच्या 3ही बोटांवर विभूती लावावी आणि कपाळांवर डावीकडून उजवीकडे लावावी. अशा प्रकारे कपाळावर त्रिपुंड लावावे. महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 2 वेळेचे स्नान असते. एक ब्रह्ममुहूर्त स्नान जे सूर्योदयाच्या आधी केले जाते आणि दुसरे स्नान जे केले जाते संध्याकाळच्या आधी, जेव्हा प्रदोष काळ लागण्याच्या आधी. स्नान झाल्यानंतर आपण 4 प्रहरांची पूजा करावी. 4 प्रहरांची पूजा अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे प्रयत्न करावे की 4 प्रहरांची पूजा आपण करावी. आपण 4 प्रहरांची पूजा करू शकत नसेल तर आपण 4 प्रहरांच्या पूजेमध्ये सहयोग द्यावे किंवा शिवालयामध्ये बसून जागरण केले तरीही आपल्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. रात्रीचे जागरण, रात्रीचे जप तप, रात्रीचे ध्यान हीच महाशिवरात्री आहे. शिवालय असेल तर शिवालयामध्ये जाऊन 4 प्रहरांची पूजा करावी. नसेल तर घरात बसूनही पूजा करावी. पार्थिव मातीचा शिवलिंग बनवून आपण पूजा केली पाहिजे. आपण पूजन करू शकत नसेल तर जो व्यक्ती पूजन करत असेल त्याच्यासाठी आपण सामग्री आणून दिली तर ते सुद्धा श्रेष्ठ आहे. आता सर्वप्रथम निशित काळ म्हणजे काय तो समजून घ्या. निशित काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते. असं म्हटलं जातं, सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परमतेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते. या काळालाच आपण शिवरात्रीचा निशित काळ असे म्हणतो. या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो. निशित काळाची वेळ 15 तारखेला मध्यरात्री 12:28 पासून ते 1:18 असणार आहे. भगवान शिवशंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी निशित काळात पूजा करण्याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व 4 प्रहरावर पूजा करण्याला सुद्धा महत्त्व आहे. या पूजेला यामपूजा देखील म्हटलं जातं. रात्रभर जागरण करून महादेवाची आपल्याला 4 वेळा पूजा करायची असते, म्हणूनच तर तिला 4 प्रहर पूजा असं म्हटलं जातं. धर्मशास्त्रानुसार या 4ही प्रहरांमध्ये शिवलिंगावर वेगवेगळ्या द्रव्यांनी अभिषेक केला जातो. बघा, महाशिवरात्रीची ही 4 प्रहरी पूजा करायची असेल किंवा तुम्हाला 4 प्रहरी पूजा करायची नसेल तर तुम्ही दिवसातून एकदा म्हणजे 1
तर सकाळी किंवा फक्त प्रदोष काळामध्येच पूजा करणार असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या हाताने मातीचा अथवा वाळूचा शिवलिंग बनवून त्याची पूजा करता येईल, किंवा आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याची देखील आपण पूजा करू शकतो. पण आपल्याला प्रत्येक प्रहराला पूजा करायची असेल तर आपण हे शिवलिंग एखाद्या ताटामध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण प्रत्येक प्रहराची पूजा ही करायची आहे. आणि प्रत्येक प्रहराला प्रसाद म्हणून तुम्ही 4 प्रकारची फळे देखील ठेवू शकता. आणि प्रत्येक प्रहराची पूजा झाली की शिवलिंगाला धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि मनोभावे नमस्कारसुद्धा करायचा आहे. आता आपण या 4 प्रहरांची माहिती जाणून घेऊया. प्रथम प्रहर प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे सायंकाळी 6:01 सुरू होतो तर रात्री 9:23 असतो. जो प्रथम प्रहर आहे शास्त्रानुसार या प्रहरामध्ये दुधाचा अभिषेक करावा आणि भगवान शिवाचे ओम ईशानाय नमः मंत्र बोलत आपण प्रथम प्रहरामध्ये भगवान शिवाचे पूजन प्रारंभ करायला पाहिजे. जे प्रथम प्रहरमध्ये पूजेचे विशेष महत्त्व आहे तर दुधाचा अभिषेक करायला पाहिजे. प्रथम शिवपिंडीवर पाण्याचा अभिषेक करा आणि नंतर दुधाचा अभिषेक करा. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. द्वितीय प्रहर या प्रहरामध्ये 9:23 ते 12:35 आहे. या पूजेमध्ये भगवान शिवाचे ओम अघोराय नमः या स्वरूपाचे दान करावे आणि दुसऱ्या प्रहरामध्ये गायीच्या दुधाच्या दह्याने अभिषेक करायचा आहे. दुसऱ्या प्रहरासाठी शिवलिंगावर वाहण्यासाठी म्हणून बिल्वपत्र अर्थात बेलाच्या पानांचा मान आहे, किंवा तुम्ही धोत्र्याचे फूल देखील वाहू शकता. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्रियामा काळ हा तृतीय प्रहर आहे. यामध्ये रात्री 12:35 पासून पहाटे 3:47 आहे. यामध्ये ओम वामदेवाय भगवान शिवाचे तिसरे स्वरूप आहेत. ओम वामदेवाय नमः बोलून भगवान शिवाची पूजा करायची आहे. यामध्ये तुपाचा अभिषेक करायला पाहिजे. जर आपल्याला एखाद्या कामणापूर्तीसाठी अभिषेक करायचा असेल तर उसाच्या रसाने किंवा हंगामी फळांच्या रसाने किंवा अन्य द्रवाने देखील अभिषेक करू शकता. पण प्रत्येक प्रहरमध्ये शास्त्रानुसार अभिषेक सांगितलेला आहे तर तिसऱ्या प्रहरामध्ये तुपाचा अभिषेक सांगितलेला आहे. नैवेद्य देखील दाखवावा. उषा काळ हा चौथा प्रहर आहे. यामध्ये 3:47 पासून तर ते 6:59 आहे. यामध्ये ओम सदयोजाताय नमः हे भगवान शिवाचे चौथे स्वरूप आहेत. ओम सद्योजाताय नमः बोलून चौथे प्रहराची पूजा करावी आणि मधानी अभिषेक करावा. या प्रकारे भगवान शिवाचे 4 प्रहरामध्ये 4 द्रव्याने अभिषेक करावे. एखाद्या फळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता. या 4ही प्रहरांच्या पूजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सकाळ झालेली असते, तर तुम्ही भगवान शिवशंकराची आरती देखील करू शकता. त्यांच्यानंतर तुम्ही अंघोळ करून घ्या. अंघोळ वगैरे झाली की सकाळची देवपूजा वगैरे करायची. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी म्हणजेच महादेवांना नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी छानपैकी गोडाचा असा स्वयंपाक करावा. शिवलिंगाला सर्वात प्रथम नैवेद्य दाखवायचा. सगळं काही पूजानंतर काढून घ्यायची. शिवलिंग पुन्हा आपण देव्हाऱ्यामध्ये स्थापन करायचं. जर आपण मातीचं अथवा वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल म्हणजेच पार्थिव शिवलिंग बनवलेलं असेल तर नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी आपण ते शिवलिंग पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकतो. तर मग अशा शिवलिंगाला विसर्जित कसं करायचं तर त्याच्या कडेकडेने पाणी ओतायचं. म्हणजे ते पाणी मातीचं जरी शिवलिंग असेल तर बरोबर माती मिश्रित पाणी तयार होईल. मग आपण ते पाणी एखाद्या झाडाला घालून देऊ शकतो किंवा अशा ठिकाणी ओतू शकतो की जिथे ते कुणीही ओलांडायला जाणार नाही. सेम तसंच वाळूचं शिवलिंग बनवलेलं असेल तर या पद्धतीने करावे. तर अशा पद्धतीने ही महाशिवरात्रीची 4 प्रहरी पूजा संपन्न होते. शास्त्र सांगते की शिवरात्रीचे व्रत आहे त्या व्रताचे पारण चतुर्दशी तिथीला करायचे असते. दुसऱ्या दिवशी 8:44 व्रताचे पारण करावे. आता आपण थोडक्यात जाणून घेऊ. मग महाशिवरात्रीच्या दिवशी प्रथम स्नान करावे. त्यानंतर व्रताची तयारी करावी. पूजा सुरू करण्यापूर्वी कपाळावर त्रिपुंड लावायला विसरू नका. यानंतर प्रत्येक प्रहराला प्रथम पाण्याचा अभिषेक केल्यानंतर तुम्ही त्या प्रहरानुसार दूध, दही, मध आणि तुपाचा अभिषेक तुम्ही प्रत्येक प्रहराला करावा. यानंतर अक्षदा, चंदन, अत्तर, बेल, फूल, तांदूळ इत्यादी पूजेचे साहित्य प्रत्येक प्रहराला शिवपिंडीवर अर्पण करावे.
प्रसाद म्हणून एखादे फळ देखील ठेवावे. ही सामग्री अर्पण करताना ओम नमः शिवायचा जप करण्यास विसरू नका किंवा प्रत्येक प्रहरानुसार भगवान शंकराचे नाव घ्या. यानंतर दीप आणि अगरबत्तीने देवाची आरती करावी. देवाला फळांचा प्रसाद अर्पण करावा. बघा, शिवलिंगाचे पूजन करताना हळदी कुंकवाचा वापर करायचा नसतो. शिवलिंगावरती लाल किंवा केवड्याची फुले अर्पण करायची नसतात. तांब्याच्या तांब्यामध्ये दूध ठेवून ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे नसते. शिवपूजेमध्ये शंखाचा सुद्धा वापर होत नाही. पूजेनंतर मंत्रोच्चार करत समोर बसावे. शिवरात्रीच्या दिवशी शिवचालिसाचे पठण आवर्जून करावे. या दिवशी शिवलीलामृत पारायण आवर्जून करायचं आहे. आणि शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य नसेल तर मोबाईलवरती संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ तुम्ही ऐकू सुद्धा शकता. किंवा या दिवशी सकाळ संध्याकाळ किंवा जे 4 प्रहर आहेत, निश्चित काळ आहेत, यामध्ये तुम्ही शिवलीलामृतातील 11वा अध्याय मोबाईलवर तरी ऐकण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली सुद्धा या दिवशी म्हणू शकता किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणत शिवलिंगावरती 108 बेलपत्र सुद्धा या दिवशी अर्पण करू शकता. बघा, या दिवशी शिवरुद्राभिषेक देखील नक्की करावा. मग तुम्ही कुठल्याही प्रहराला रुद्राभिषेक करू शकता. पहिल्या प्रहराला करा किंवा दुसऱ्या प्रहराला करा, तुम्हाला जसं जमेल तसं. आणि अगदी या 4 प्रहर सेवामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही आधीही रुद्राभिषेक करू शकता. आणि 4 प्रहरी सेवेमध्ये तुम्ही फक्त दुधाचा, पाण्याचा, मधाचा आणि दह्याचा जो काही सांगितला आहे तो बेलपान अर्पण करू शकता. आणि भगवान शंकराची उपासना करू शकता. प्रत्येकाने जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत करायचे आहे. उपवास करा. तुम्ही नाही शक्य होत तर नाही केला तरी चालेल, पण सेवा करायला मात्र विसरायचं नाही. जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केला. आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंच्या हातात आहे आणि आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकराच्या हातात आहे. म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर, त्यांच्या वेळा, तसेच निश्चित काळ व महाशिवरात्रीचे व्रत कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघितली आहे. तरीसुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. जय महाकाल.